बघितल्या बघितल्या लगेचच करायला घ्याल अशी ही हिरव्या मुगाची आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. मूग अजिबातही भिजत न घालता, कुठलंही वाटण न करता अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही ही हिरव्या मुगाची आमटी तयार करू शकता. मग डबा असू द्यात किंवा नाश्ता म्हणूनही तुम्ही ही जी आमटी आहे ती उसळ म्हणून खाऊ शकता. अगदी पोटभरीची आहे आणि पचायलाही हलकी आहे. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी इथे हिरवे मूग वाटीभर आपण घेतलेले आहेत. रोजच्या वापरातलीच वाटी इथे घेतलेली आहे. हिरवे मूग अजिबातही भिजत घातलेले नाही. आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हे जे हिरवे मूग घेतलेले आहे कुकरमध्येच आपण घालून घेतलेले आहे. सुरुवातीला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हाताने चोळून हे मूग पूर्ण आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर आता हिरवे मूग पूर्ण अशा हाताने चोळून घेते आणि यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि परत यामध्ये दुसरं आपण पाणी घालून घेणार आहोत. मूग शिजायसाठी पाणी थोडं जास्त लागतं. त्यासाठी सुरुवातीला मी इथे 1 प्याला पाणी घालून घेतलेलं आहे. पण इथे थोडं पाणी मला कमी वाटत असल्यामुळे मी पाणी अजून थोडं वाढवते. तुमचे हिरवे मूग जर थोडे जुने असतील, जास्त दिवसांचे असतील, तर त्यांना शिजायला थोडा वेळ जास्त लागतो आणि पाणीही थोडं जास्त लागेल. तर इथे बघा मुगाच्या वर आपण 1 इंच पाणी ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. तर इथे मी पाव चमचा हळद घातली. त्यामुळे मुगाला छान रंग येतो. आता झाकण कुकरचं बंद करून घेते आणि 1 शिट्टी कुकरची काढून घेते. एका शिट्टीमध्ये मूग जे आहेत ते चांगले शिजले जातात. आता आपण कुकर थंड झाल्यावर बघूयात. तर इथे आपलं कुकर गार झालेलं आहे. आता तुम्हाला उघडून दाखवते मूग आपले कसे शिजल्या गेलेले आहेत. तर इथे मूग शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. तर इथे बघू शकता आता हिरवे मूग जे आहेत ते चांगले शिजल्या गेलेले आहेत. रंगावरून तर दिसत आहे, पण तरी चमच्याने आपण चेक करूया. आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर हे असे मूग शिजवून घ्यायचे. फार जास्त गाळही करायचं नाही किंवा जास्त असे मूग चांगल्या प्रकारे जर शिजल्या जातील तर चवीलाही चांगले लागतात. तर इथे आता आपण मुगाची आमटी तयार करायला घेणार आहोत. काल आपण मूग डाळीची आमटी बघितलेली होती, पण आज हिरव्या मुगाची आमटी आपण तयार करणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा इथे मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर इथे पाव चमचा मी जिरेसुद्धा घालून घेतलेले आहे. जिरे छान फुलेपर्यंत वाट बघायची आणि नंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला. आता चिमूटभर हिंग घालून घ्यायचा आणि छान कांदा गुलाबी रंग याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थित कांदा आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये एक एक करत साहित्य घालणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 8 ते 10 पानं घालून घ्यायची. तर आता हा कढीपत्ता घातल्यानंतर आपण चमचाभर आलं लसूण जाडसर असं कुटलेलं घातलेलं आहे. इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं होतं. तर आता ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर इथे मी या आमटीसाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. ही आमटी पोटभरीची तर आहेच, पण शिवाय पचायलासुद्धा हलकी आहे. त्यामुळे तुम्ही अगदी आता तसंही पावसाळ्यामध्ये थोडं आपण पचायला हलकं असलेलंच अन्न खातो. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही आमटी तयार करू शकता. आता या कोरड्या मसाल्यांमध्ये पाव चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा काळा मसाला घरचा घातलेला आहे. अगदी पाव चमचालाही थोडा कमी एवढा गरम मसाला, पाव चमचा धना पावडर, हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं. तर इथे चमचाभर मी लाल तिखट घातलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे कोरडे मसाले सर्व या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता हे सर्व छान खमंग असं परतून झाल्यानंतर आपण इथे पाणी घालणार आहोत. कारण ही आमटी थोडी आपण पातळशी तयार करणार आहोत, म्हणजे भाताबरोबरही खाता येईल. तर इथे मी अर्धा पेला पाणी घालून घेतलेलं आहे. आमटीमध्ये दुसरं पाणी बाहेरून गरम घालण्यापेक्षा असं फोडणीमध्येच मी पाणी गरम करून घेते. तर इथे पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला जे हिरवे मूग शिजवलेले आहेत आपण ते घालायचे आहेत. या आमटीसाठी कुठलं दुसरं आपण अजिबातही वाटण केलेलं नाही. रोजच्या वापरातीलच आपण मसाले इथे वापरलेले आहेत. आता पाण्याला बघा छान उकळी आलेली आहे. म्हणजे पाणी जर गरम असेल तर आमटीलाही छान चव येते आणि रंगही छान येतो. आता शिजवलेले हिरवे मूग मी घालून घेतलेले आहेत इथे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत.
तर आता मीठ घालून घेते आधी. आणि तुम्हाला आमटी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं. तर आता मीठसुद्धा झालेलं आहे घालून. आता सर्व ही आमटी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. तर आता पूर्ण व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आमटी आपल्याला उकळवून घ्यायची आहे. आपले हिरवे मूग शिजलेलेच आहेत, तरीसुद्धा आमटीला एक उकळी काढून घ्यायची. म्हणजे पूर्ण मसाले जे घातलेले आहेत त्यांचा फ्लेवर आपल्या हिरव्या मुगामध्ये उतरतो. तर आता इथे बघा आमटीला छान उकळी आलेली आहे आणि हिला अजूनही टेस्टी बनवायचं असेल तर फक्त चमचाभर साजूक तूप घालायचं यामध्ये. मग आमटी अजूनही टेस्टी लागते. आणि तुम्हाला जर ही अशीही बघा वरून थोडा कांदा टोमॅटो जर चिरून घेतला आणि बारीक शेव जर घातली तर तुमचा नाश्ता म्हणूनही होऊ शकते. तर बघा झटपट अशी हिरव्या मुगाची आमटी तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अधिक अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत उद्या लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.